जय हिंद मित्रांनो, बघा आपण आज TCS पॅटर्ननुसार जे आहे समाज कल्याण विभाग पदभरती 2024 साठी पद गृहपाल महिला व पुरुष आणि निरीक्षक या जे पद आहेत बघा, या पदांसाठी गणित व बुद्धिमत्तेचे प्रश्नपत्रक आपण या ठिकाणी जे आहे अभ्यासत आहोत. लक्षामध्ये घ्या, खूपच इम्पॉर्टंट प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. त्यामुळे तुम्ही एकदा व्हिडिओ जो आहे शेवटपर्यंत अभ्यासून घ्या आणि नवीन असेल आपल्या चॅनलला आताच तुम्ही सबस्क्राइब करून घ्या. बघा प्रश्न कशा स्वरूपाचे आहेत. बघा पहिला प्रश्न, ए व बी यांचे सध्याचे वय क्रमशः 36 व 16 आहे, तर किती वर्षानंतर ए चे वय बी च्या वयाच्या दुप्पट होईल, असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारला आहे. तर बघा ए व बी यांचे जे आहे बघा सध्याचे क्रमशः वय किती आहे, 36 व 16 आहे, तर किती वर्षानंतर ए चे वय बी च्या वयाहून दुप्पट होईल. तर बघा सध्याचे वय काय आहे बघा, त्यांच्या लक्षामध्ये घ्या. सर्वप्रथम बघा सध्याचे वय त्यांचे किती आहे बघा, सध्याचे वय बघा, सध्याचे वय ए चं व बी चं किती, तर ए चं किती आहे बघा 36 आहे, तर बी चं किती आहे बघा 16. परत बघा पुढे, तर पुन्हा 1 वर्षानंतर बघा ए चं किती होईल 37 होईल, तर बी चं किती होईल 17 होईल. पुन्हा 2 वर्षानंतर ए चं 38, बी चं 18. पुन्हा 3 वर्षानंतर ए चं 39 होईल आणि बी चं 19 होईल. पुन्हा 4 वर्षानंतर बघा ए चं 40 वर्ष होईल, तर बी चं 20 वर्ष होईल. बघा आता या ठिकाणी ए चं जे वय आहे बघा ते बी च्या वयाच्या दुप्पट आहे. म्हणजेच बघा बी च्या वयाच्या दुप्पट कोणतं वय आहे 40 आहे. म्हणजे किती बघा 40 हे वर्ष किती वर्षानंतर होत आहेत, तर 4 वर्षानंतर बघा होत आहेत. म्हणून आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर या ठिकाणी किती, पर्याय क्रमांक अ या ठिकाणी तुम्हाला ओळखायचं आहे, लक्षामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे. कशा प्रकारे प्रश्नाचे योग्य आन्सर आपण काढू शकतो. बघा महत्वाचं म्हणजे मित्रांनो, आपण जे आहे बघा TCS ने विचारले तुमच्यासाठी जवळपास 700 प्रश्नांची जी PDF आहे बघा, आम्ही तुमच्यासाठी अवेलेबल केलेली आहे. खूपच इम्पॉर्टंट असे TCS पॅटर्न, जे की TCS ने जे प्रश्न विचारलेत आजपर्यंत, आम्ही तेच तुम्हाला प्रश्न या PDF मध्ये आम्ही देणार आहोत. बघा खूप एकदम कमी किमतीमध्ये अतिशय दर्जेदार व अतिशय टॉप लेवलचे प्रश्न आम्ही तुम्हाला बहाल करत आहोत. त्यामुळे बघा अवश्य बाय करा. बाय करण्यासाठी बघा 74 14 93 07 या नंबरवर फक्त आणि फक्त 50 रुपये पे करा आणि स्क्रीनशॉट पाठवा. तुम्हाला बघा जवळपास 1 ते 2 मिनिटाच्या आत जे बघा ही PDF तुम्हाला आम्ही देऊन टाकू. बघा महत्वाची गोष्ट म्हणजे या 700 प्रश्नासोबत प्लस आम्ही तुम्हाला वर्षामध्ये जेवढे काही महत्वाचे दिवस आहेत ते महत्वाचे दिवस आम्ही तुम्हाला फ्री मध्ये देऊन टाकू. त्यामुळे बघा आताच बाय करून घ्या. बघा प्रश्न क्रमांक 2, तर एका वस्तूची खरेदी किंमत 500 रुपये आहे व विक्री किंमत 350 रुपये आहे, तर या व्यवहारातून शेकडा तोट्याचे प्रमाण किती, आपल्याला असा प्रकारचा जे आहे या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. तर बघा एका वस्तूची खरेदी किंमत 500 रुपये आहे व विक्री किंमत 350 रुपये आहे, तर या व्यवहारातून शेकडा तोट्याचे प्रमाण किती. तर बघा आपल्याला सर्वप्रथम या व्यवहारामध्ये तोटा किती रुपये झालाय ते काढून घ्या. बघा तोटा काढण्यासाठी बघा आपण हे जे 500 आहेत बघा, तोट्या बरोबर 500 मायनस आपण किती 350 करू. जर आपण 500 मधून जर 350 जर मायनस केल्या, आले किती बघा 150 रुपये आले, किती 150 रुपये तोटा. ओके, तर बघा सरळ हे 150 रुपये तोटा घ्या आणि छेदामध्ये मूळची किंमत किती 500 रुपये, म्हणून 500 याच्या गुणाकारामध्ये 100 घेऊन टाका. आता बघा हे 1 0 कट, हे 1 0 कट, हे कट, हे कट, 5 के 5, 5 त्रिक 15, हे 0, म्हणजेच 30% या व्यवहारामध्ये त्यांना तोटा झालेला आहे. लक्षामध्ये ठेवायचा आहे 30% तोटा आहे का. बघा पर्याय क्रमांक
क आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर या ठिकाणी असणार आहे। पुढे बघा प्रश्न क्रमांक तिसरा। बघा या प्रश्नाचे योग्य आन्सर आपल्याला कशा प्रकारे काढता येते। अ या नळाने एक टाकी 30 मिनिटात भरते तर ब या नळाने ती टाकी 15 मिनिटात भरते। दोन्ही नळ चालू केल्यास ती टाकी किती वेळात भरेल असा प्रकारचा प्रश्न विचारलाय। बघा अ या नळाने एक टाकी 30 मिनिटात भरते तर ब या नळाने 30 टाकी जी आहे 15 मिनिटात भरते। दोन्ही नळ चालू केल्यास ती टाकी किती वेळात भरेल असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलाय। बघा काही करू नका, सोपं आहे बघा इथल्या इथं। तर बघा सरळ हे 30 घ्या, हे 30 गुणिले हे 15 घ्या, ओके। मग पुन्हा ह्याचा जे गुणाकार आहे बघा तसा जसे या दोघांची तुम्ही खाली बेरीज करू नका, सरळ 30 प्लस 15। आता बघा 15 का 15 15 त्रिक 45 घ्या आणि समोरचा शून्य जसा तसा। आता 30 आणि 15 प्लस जर आपण 30 केल्या तर हे किती झाले 45 झाले, लक्षामध्ये घ्या। आता बघा 45, ओके, 45 एके 45, हे 45 एके 45 कट, सरळ शून्य समोर शून्य जसं तसं। म्हणजेच बघा किती वेळ लागेल तर 10 मिनिटे लागेल या प्रश्नाचे योग्य आन्सर किती तर 10 मिनिटे आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर पर्याय क्रमांक ड या ठिकाणी असणार आहे। पुढे बघा प्रश्न क्रमांक 4। एका समभुज चौकोनाच्या कर्णाची लांबी अनुक्रमे 10 सेमी व 14 सेमी असल्यास त्याचे क्षेत्रफळ किती असेल असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारला आहे। बघा एका समभुज चौकोनाच्या कर्णाची लांबी अनुक्रमे 10 सेमी व 14 सेमी असल्यास त्याचे क्षेत्रफळ किती। तर बघा अशा ठिकाणी आपल्याला काय आणि कशी एकदम सोपी ट्रिक वापरायची आहे। तर बघा सरळ हे जे 10 आणि 14 आहे बघा याचा गुणाकार करून घ्या। सरळ 10 गुणिले 14 दोन संख्यांचा गुणाकार म्हणून छेदामध्ये 2। आता बघा बे एक बे, बे पंचे 10 किती। आता बघा 14 पाचे 70, 14 पाचे 70 चौसेमी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर या ठिकाणी असणार आहे। बघा पर्याय क्रमांक अ आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे या ठिकाणी। पुढे बघा प्रश्न क्रमांक 5। बघा एक घोडा 30 मीटर लांबीच्या दोरीने एका ठिकाणी बांधलेला आहे। तो ज्या भागात चरू शकेल त्या भागाचे क्षेत्रफळ किती चौरस मीटर असणार असा प्रश्न आपल्याला विचारला आहे। तर बघा एक घोडा जे आहे बघा 30 मीटर लांबीच्या दोरीने एका ठिकाणी बांधलेला आहे। तो ज्या भागामध्ये चरू शकेल त्या भागाचे क्षेत्रफळ आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे। म्हणजेच त्याच्यावर जे वर्तुळ आहे त्या वर्तुळाचं आपल्याला या ठिकाणी क्षेत्रफळ काढायचं आहे। तर बघा वर्तुळाचं क्षेत्रफळ काढण्याचं एक सूत्र आहे बघा, लक्षामध्ये घ्या। वर्तुळाचे क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र, वर्तुळाचे क्षेत्रफळ लक्षामध्ये घ्या बघा। वर्तुळाचे क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र काय आहे तर बघा वर्तुळाचे क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र बरोबर पाय आर चा वर्ग आहे। तर बघा इथं पायची किंमत किती 22/7 ही पायची किंमत आहे। तर बघा आर म्हणजेच किती ही मीटर त्रिज्या। तर बघा म्हणून हे सरळ 30 गुणिले 30 घेऊन टाका। आता बघा सरळ 30 गुणिले 30 जर घेऊन टाकून दिलं, आता बघा कशा प्रकारे आपण पुढील प्रोसेस करू शकतो। सरळ हे 22 गुणिले 7 गुणिले म्हणजे 30 चा वर्ग किती बघा 30 गुणिले 30 जर केलं आलं किती 900, ओके। तर बघा आता समोरची प्रोसेस कशी आहे तर बघा जर 22 गुणिले जर तुम्ही 900 केल्या किती 22 गुणिले 900 तर त्याचं किती येते बघा इथं 19,800 आपल्याला या ठिकाणी मिळून जाईल। 19,800 जर तुम्ही 22 गुणिले जर 900 केलं तर तुम्हाला काय उत्तर भेटते बघा 19,800 भेटून जाते। एकदाशी तुम्ही करून बघा। बघा आता हे छेदामध्ये हे 22 जर घेऊन टाकू आपण। आता हे किती छेदामध्ये हे आपण किती घेऊन टाकू बघा 7 हे आपण छेदामध्ये घेऊन टाकू। तर बघा आता आपण जर हे घेतलं तर आता आपल्याला जे आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर तर आपल्याला भेटून जाते। तर बघा 7 एके 7, 7 दोन्ही 14 उरले किती बघा 5 उरले, घ्या 5। पुढे बघा आता 7 7 8 56, 7 8 56 म्हणून 8 घ्या, उरले किती परत
2 म्हणून 2, पुन्हा बघा 7 दोन्ही 14, 20 मधून 14 गेले, उरले किती 6, पुढे 7 8 56, मग पुन्हा किती उरले 60 मधून 56 जर गेले, उरले किती 4, इथं पॉइंट द्या 1, इथे 1 0 वाढवून घ्या। आता बघा 7 चोक 28, 7 5 35 म्हणून 5 घ्या, पुन्हा 5 उरले, पुन्हा पॉइंट द्या 7 5 35, 7 42, 7 7 49। आता बघा अशा प्रकारचे आपलं गणित लांबत जाणार आहे। तर मग आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर किती 28.28 किती 28.57 हे आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर या ठिकाणी असणार आहे। बघा आहे का बघून घ्या, 5 7 आहे बघा। पर्याय क्रमांक अ आपल्या या प्रश्नाची योग्य आन्सर आहे। बघा पुढे बघा 6वा प्रश्न काय आहे, 1 ते 100 पर्यंत 7 हा अंक किती वेळा येतो। तर बघा मित्रांनो 1 ते 100 पर्यंत 7 हा अंक जो आहे बघा, हा अंक 20 वेळा येतो, लक्षामध्ये ठेवायचा आहे तुम्हाला 20 वेळा। बघा ही कोणती ट्रिक वगैरे नाही, हे काढण्याची पद्धत तुम्हाला फक्त हे पाठच करून ठेवावं लागणार आहे। बघा पाठच तुम्हाला करावं लागणार आहे। बघा तुम्ही जर अशा गोष्टी पाठ केल्या तर तुम्हाला परीक्षेमध्ये जे आहे तुमचा वेळ वाचला आणि तुमचा जो दुसरा अवघड प्रश्न आहे त्या अवघड प्रश्नाला तुम्ही वेळ देऊ शकणार। तर बघा किती 1 ते 100 पर्यंत 7 अंक किती वेळा येतो, तर 20 वेळा येतात। जर 1 हा अंक 1 ते 100 पर्यंत किती वेळा येतो विचारलं, तर 1 हा अंक फक्त 21 वेळा येतो, तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचा आहे 21 वेळा। जर 0 हा अंक विचारला तर 11 वेळा येतो, 11 वेळा लक्षामध्ये तुम्हाला ठेवायचा आहे एवढ्या गोष्टी। पुढे बघा प्रश्न क्रमांक 7वा, 5 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या व 4 अंकी इथं चुकीने दुसरा हे पडलेला आहे। तर बघा व 4 अंकी लहानात लहान विषम संख्यातील फरक सर्व अंकांची बेरीज पुढीलपैकी कोणती असेल। तर बघा 5 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या व 4 अंकी लहानात लहान विषम संख्या या संख्याच्या फरकातील सर्व अंकांची बेरीज एकूण किती असा आपल्याला प्रश्न विचारलाय। तर बघा सर्वात मोठी 5 अंकी समसंख्या जर विचारलं तर ती आहे बघा 5 अंकी समसंख्या कोणती आहे बघा 5 अंकी समसंख्या, तर लक्षामध्ये घ्या ती आहे बघा 99,998 ही बघा 5 अंकी सर्वात मोठी समसंख्या आहे। तर 4 अंकी लहान विषम संख्या कोणती, तर विषम संख्या 4 अंकी लहान विषम संख्या ही बघा 1001 ही आहे, लक्षामध्ये घ्या 1001। बघा आता जर आपण या एवढ्यामधून जर 1001 जर मायनस केले तर आपल्याला किती भेटणार, लक्षामध्ये घ्या बघा सरळ 8 मधून 1 गेलं 7 उरलं, सरळ हे 9 ला 9 9 ला 9 परत 8, या 9 मधून 1 गेलं 8 उरलं, हे 9 किती 98,997। बघा किती 98,997 इतके आपल्याला अंक भेटलेत, परंतु हे आपले फायनल आन्सर नाही। बघा फायनल आन्सर आपल्याला करण्यासाठी सर्व अंकाची बेरीज करावी लागेल। बघा 9 + 8 + 9 + 9 + 7। आता बघा हे किती 9 1 9 9 2 18 9 3 27 9 चौक 36, कारण इथलं एक इथं घेऊन टाकू। आता इथं किती उरले 6, 9 चौक 36, 36 आणि 6 2 किती झाले 36 आणि 6 42। म्हणजेच आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर किती आहे काय 42। बघा पर्याय क्रमांक 42 हे असणार आहे। तर बघा हे होते आपले आजचे इम्पॉर्टंट असे जे की TCS ने विचारलेले प्रश्नसंच होते। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू परत अशाच काही व्हिडिओ सोबत, तोपर्यंत पाहत राहा आपला आवडता YouTube चॅनल। धन्यवाद।